Cro-Magnon. Human has a brain capacity of about CC. क्रेनियल कॅपॅसिटी केवढी आहे? 1600. सर्वाधिक आतापर्यंत अत्यंत हुशार समजला जाणारा आपल्या पहिलीचा जो आपण म्हणतो ना पूर्वज क्रोमॅग्नॉन, हा पहिला होता की ज्याला पहिली आपण म्हणतो ना चीन बघायला भेटली होती क्रोमॅग्नॉन मध्ये. सर्वात जास्त क्रेनियल कॅपॅसिटी. क्रेनियल कॅपॅसिटी काय असतं ना, जो पण व्हॉल्यूम असतो ना आपल्या कवटीची साईज, क्रेनियल कॅपॅसिटी तर सर्वात जास्त होती. ठीक आहे, क्रोमॅग्नॉनची. चेतापेशीची लांबी क्या मीटर पर्यंत असू शकते? 1 मीटर. आपण म्हणतो ना मानवी शरीरामध्ये सगळ्यात लांब पेशी कोणती? चेतापेशी. चेतापेशीमध्ये पण सर्वात लांब कोणती पेशी आहे? सियाटिक. कोणती नर्व आहे ती? सियाटिक नर्व. कोणती नर्व आहे सगळ्यात लांब? सियाटिक नर्व. आणि सगळ्यात छोटी कोणती आहे? ट्रॉक्लियर. ट्रॉक्लियर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. मानवी कानाचा कोणता भाग ध्वनी एकत्र करण्याचे काम करते? बघ, आपल्या मानवी कानाचे 3 भाग असतात, आउटर, मिडल आणि इंटरनल. हे जे पण आपलं कानचा आपला बाहेरचा भाग दिसतो ना, हा कॅनाल वगैरे, हे सगळं, ही जी ट्यूब दिसते याला एस्ट्रेशियन ट्यूब, हे सगळं भाग आहे, राईट. याला आउटर इयर म्हणतो. हे जे पण तुम्ही ऐकताय हे तुमच्या कानाच्या या भागात आतमध्ये गेले. आतमध्ये 3 बोन्स आहेत, मॅलियस, इनकस आणि स्टेप्स. ठीक आहे, पण याच्या अगोदर पहिले काय येतो? तुमचा पडदा. काय तो? पडदा, ज्याला टिम्पॅनिक मेम्ब्रेन आपण म्हणतो. तर जे पण आपण व्हायब्रेशन, जे पण आता आपण बोलतो आहोत, ते व्हायब्रेशन, हे साऊंड वेव्स आहेत ना, टिम्पॅनिक मेम्ब्रेन वर आदळतात. त्याच्यामुळे हे पुढे हे 3 बोन्स आदळतात, एकमेकांवर हे व्हायब्रेट होतात. त्याच्यानंतर आपल्या पुढचा इयरचा जो पार्ट आहे इंटरनल इयर, इथे कॉईल लाईक स्ट्रक्चर असते, वेटाळलेला भाग असतो, ज्याला काय म्हणतो आपण? कॉक्लिया. काय म्हणतो? कॉक्लिया. आलं लक्षात? आणि इथेच या कॉइलच्याच वरती अजून एक आहे ना, असं शंख कसं असतं ना, शंख शिप, तुम्हाला माहिती असेल ना, गोगल गायचं ते हे कसं असतं गोल असं, त्याला काय म्हटलं जातं? सेमी सर्क्युलर कॅनल. तर ते सेमी सर्क्युलर कॅनल जे असतं ना आपल्या कानामध्ये, त्याचा आणि आपल्या ऐकण्याचा काही संबंध नाहीये. ते कशासाठी दिलेले कानामध्ये? बॅलन्स. आता मी एवढी सरळ उभी आहे, तुम्ही सरळ बसली आहेत, बिकॉज ऑफ दॅट इज सेमी सर्क्युलर कॅनल. समजलं? म्हणून चक्कर असतात ना, चक्कर, कानाची चक्कर पण असतात. ज्यांचं सेमी सर्क्युलर कॅनल मध्ये डिफिकल्टी, काय त्रास झाला तर त्यांना चक्कर येतात. त्यांचे चक्कर असे असतात की आपल्याला असं वाटतं की आपल्याला इकडून तिकडे फेकता आहेत का, लिटरली असे चक्कर असतात. आलं लक्षात? म्हणून कानाचे 2 काम आहे, एक ऐकणे आणि एक संतुलन राखणे. आलं क्लिअर सगळ्यांना? सो इथे मध्य करणं, मिडल इयर, हे सगळं काय करतं? इंटिग्रेट करतं. आणि इथून मग ते कॉक्लिया, आणि कॉक्लिया मध्ये पण आता हा साऊंड कुठेतरी थांबायला पाहिजे की नाही, तर मग आपल्याला तर कंटिन्युअस ते, कारण ते कॉक्लियामध्ये द्रव भरलेलं असतं आणि तिथे एक ऑर्गन असतो, ऑर्गन ऑफ कॉर्टी. कोणता असतो? ऑर्गन ऑफ कॉर्टी. तर बरोबर तिथे थांबतो, म्हणजे आपल्याला ऐकणं, मग वाक्य झालं का थांबतो ना, आपल्याला ऐकणं थांबतं. ऑर्गन ऑफ कॉर्टी हे लक्षात ठेवा. कुठे आहे ऑर्गन ऑफ कॉर्टी? हा पण विचारलं तरी लक्षात ठेवणार. इन विच पार्ट ऑफ द ह्युमन आय डज रिफ्लेक्शन ऑफ लाईट टेक्स प्लेस? मानवी डोळ्याच्या कोणत्या भागामध्ये प्रकाशाचे अपवर्तन घडून येते? पारपटल, ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो कॉर्निया. हा दिसतोय की नाही काच सारखा भाग, इथून प्रकाश एंट्री करतोस, पारपटल. थोडं पुढे जाऊन मग कोण करतं अजून? हे जे रिफ्रॅक्शन कोण करून घडून आणतं? लेन्स. सर्वात प्रथम कोण करतं? कॉर्निया. उत्तर आहे पारपटल. खूप डेंजर प्रकारे हे केलेलं आहे बरं का. खूपच काय म्हणतात त्याला, भाषांतर, इंग्लिश भाषांतर खूप बाहुली डॉल. सी आर प्लीज. प्युपिल म्हणतात याला, प्युपिल. हा ना, प्युपिल म्हणतात. ज्यांनी पण केले त्यांनी बापरे, म्हणजे कोणत्याच याच्यात केले काय माहिती. चला, खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधान ओळखा. ठीक आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अँड आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. दृष्टीपटलावर तयार होणारी प्रतिमा वास्तव असते. इमेज क्रिएटेड ऑन रेटिना इज रियल. आपल्या पडदा असतो ना डोळ्याच्या मागे, जिथे आता तुम्ही जे पाहताय तिथे तयार होते ही, आणि ही आता मी तुमच्या रेटिनावर उलटी दिसत असेल, हा कॅमेरा, फॅन, हे सगळे तुमच्या रेटिनावर
कसं आहे तयार झालेलं उलट. पण हे मेंदू इथे कोणती काय आपली नर्व असते ऑप्टिक नर्व, हे मेंदू पर्यंत पोहोचवतं आणि मेंदू त्याचं आकलन करून तुम्हाला सगळं काय दिसतंय सुलट. समजलं? सो दृष्टी दृष्टीपटलावर तयार होणारी प्रतिमा कधी पण कशी असते? उलटी. उलटीच असते. नाहीतर आपल्याला वाटेल की आपल्याला सगळे सुलटे दिसतात म्हणजे ती इमेज सुलटी नाही, ते मेंदू सगळं करून घेतात. तिथे कोणती नर्व असते अजून? ऑप्टिक नर्व. तर हे दोघं काय आहे? बरोबर आहे अ आणि ब. हाऊ लॉंग द लाईफ स्पॅन ऑफ रेड ब्लड सेल्स? लाईफ स्पॅन केवढं असतं लाल रक्तपेशीचा? 100 ते 120 दिवस. लक्षात ठेवा एका सेकंदाला किती लाल रक्तपेशी तयार होतात? एका सेकंदाला किती लाल रक्तपेशी तयार होत असेल? कमॉन, सेकंद मध्ये. 1 ते 2 मिलियन्स दशलक्ष लाल रक्तपेशी एका सेकंदाला तयार होतात. लक्षात ठेवा. तुम्ही लिहा, ऍव्हरेज लिहून ठेवा तुम्ही. 1.5 मिलियन्स रेड ब्लड सेल्स आर फॉर्म इन अ सेकंड, पर सेकंड. त्याची खूप गरज आहे ना, तेच आपण जिवंत आहे ना. ऑक्सिजनचं वहन कोण करतं? त्यामुळे हे कंटिन्युअस तयार होत असतात. कुठे तयार होतात? हे बोन मॅरो. ठीक आहे. आणि डब्ल्यूबीसीचं लाईफ स्पॅन केवढा आहे? 10 ते 12 दिवस डब्ल्यूबीसी. ते कमी कट, राईट. नेक्स्ट. बर ते 120 दिवस युजली घेतात. असं आहे. ते 7 दिवस ते मॅच्युअर होतात आणि मग तो न्यूक्लियस बाहेर पडतो. कारण जेव्हा आरबीसी तयार होतो ना त्यावेळेस त्याच्याकडे न्यूक्लियस असतो. लक्षात ठेवा. आरबीसी जेव्हा तयार होतात, त्यांची निर्मिती होत असते त्यावेळेस त्यांच्याकडे न्यूक्लियस असतो. पण जसं तो मॅच्युअर होतो तो न्यूक्लियस नष्ट होतो. पण 100 to 120 डेज. ठीक आहे. आता आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट. अयोग्य विधान ओळखा. नायसिन कार्बोदकाचे शर्करामध्ये रूपांतर करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. येस. कन्व्हर्जन ऑफ कार्बोहायड्रेट्स इंटू शुगर. एनर्जी तयार करण्याचे खूप महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. जो पण बी कॉम्प्लेक्स विटॅमिनचा जो समूह आहे ना, सगळे विटॅमिन्स आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. पण बी कॉम्प्लेक्स म्हणा किंवा हे जे पण बीचे जे आहेत ना, हे सगळे आपल्या मेटाबॉलिझमवर पण इफेक्ट करत असतात. बीचे समूहाचे विटॅमिन्स. म्हणून बी कॉम्प्लेक्सचे विटॅमिन्सची कधी डेफिशियन्सी व्हायला नको. आणि त्यात विटॅमिन बी हे काय आहे? वॉटर सॉल्युबल आहे ना. वॉटर ते आपल्या शरीरात साठून राहत नाही, ते युरिनद्वारे निघून जातं. बिकॉज इट इज अ वॉटर सॉल्युबल. आणि बी कॉम्प्लेक्सचे जे पण विटॅमिन्स आहेत ना, हे आपल्या चयापचयवर पण, कारण आता इथेच बघा ना, कन्व्हर्जन ऑफ कार्बोहायड्रेट्स इंटू शुगर. हे B3 तुमची डेफिशियन्सी असेल, नायसिन म्हणजेच काय? विटॅमिन B3. याची कधी तुमच्यात कमतरता असेल तर कार्बोहायड्रेटचं रूपांतर शुगर मध्ये वेळ लागेल आणि मग आपण कसे राहतो? मग थकलेले, पकलेले. तर शुगरच तयार होत नाही. बिकॉज ऍट द एंड शुगरच आपली एनर्जी तयार करते ना पुढे एटीपी. समजतंय? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट. नायसिन प्ले इम्पॉर्टंट रोल इन कीपिंग द नर्वस सिस्टम फंक्शनिंग प्रॉपरली. यस. जेव्हा नायसिनची B3 ची डेफिशियन्सी असते, कोणता आजार होतो? पॅलेग्रा. पॅलेग्राला तुम्ही कसं लक्षात ठेवता? 3D. काय लक्षात ठेवायचं? 3D. 3D म्हणजेच काय? 1D म्हणजेच डिमेन्शिया. डिमेन्शिया. डिमेन्शिया म्हणजेच काय? विसरभोळेपणा येतो. हा. दुसरं डी म्हणजेच काय? डायरिया. आणि तिसरा डी म्हणजेच काय? डर्मेटायटिस. म्हणून 3D. पॅलेग्रा पुढे लिहून टाकायचं तुम्ही 3D. डर्मेटायटिस म्हणजेच B3 तुमच्या स्किनवर ऍक्ट करतं, तुमच्या नर्वस सिस्टीमवर ऍक्ट करतं, तुमच्या पोटावर, सगळीकडे कार्य त्याचे. राईट. सो हे बरोबर आहे. नर्वस सिस्टीम फंक्शनिंग प्रॉपर. राईट. सो अ आणि ब हे दोघं योग्य आहे. तर ह्यापैकी नाही, अयोग्य एक पण नाही. ऑप्शन 4. हा जो क्वेश्चन आहे ना 43चा, हा बघा, इथे क्वेश्चन असायला पाहिजे होता, अॅक्यूटच्या ठिकाणी काय शब्द वापरायला पाहिजे होता? क्रोनिक. हा चेंज करा प्रश्न.
अॅक्यूट नाही, क्रॉनिक. बघा अॅक्यूट आणि क्रॉनिक मध्ये काय फरक असतो? अॅक्यूट म्हणजेच काय? जसं तुम्हाला ताप आला, 2 दिवस तुम्ही आजारी पडले, दॅट इज अॅक्यूट. आले लक्षात? कोरोना काय होता? कोविड अॅक्यूट. 15-15, 10-10 दिवसात मनुष्य गेले, 15-15, 10-10 दिवसात मनुष्य बघितलं ना आपण, अॅक्यूट. ही दीर्घकाळपर्यंत व्हायरस आहे का शरीरात? नाही, दिस इज अॅक्यूट. आले लक्षात? येस. क्रॉनिक म्हणजेच काय की एकदा हा आजार जडला ना आयुष्यभर लॉंग टर्म साठी असतो, त्याला आपण म्हणतो क्रॉनिक. अस्थमा. अस्थमा घरात किंवा फॅमिलीमध्ये, फ्रेंड्स मध्ये कोणाला बघितलं असेल अस्थमा, किती औषधं घ्या तो जातो का? नाही. ठीक आहे. डायबिटीस एकदा आलं मग ते बाकी सगळं पथ्य वगैरे, पण ऑलरेडी तुमच्या पॅनक्रियासने काम करणं आता कमी केलं आहे, तुम्हाला क्रॉनिक झालं आहे. एड्स, HIV, एकदा तो व्हायरस शिरला परत त्याला व्हायरस जातो का औषधं घेऊन? नाही. तर दिस इज ऑल क्रॉनिक. जे लॉंग कालावधीसाठी राहतात किंवा आयुष्यभर आपल्या बरोबर ते जडून जातात त्याला आपण क्रॉनिक म्हणतो. अॅक्यूट छोट्या कालावधीसाठीचे जे आजार असतात त्याला, पण ते तीव्र असतात. आणि अॅक्यूट मध्ये, अॅक्यूट जे डिसीज असतात ना हे जास्त डेंजर असतात ट्रीटमेंटसाठी. इथे वेळ भेटत नाही ना, ट्रीटमेंटला वेळ भेटते का? अॅक्यूट असं. ठीक आहे, चलो नेक्स्ट. या आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला हा क्षयरोगाचा प्रमुख लक्षण समजला जातो. क्षयरोग म्हणजेच टीबी, ट्युबरक्युलोसिस है ना. किती? 3 महिनेपर्यंत खोकला असेल तर मग कोणती तपासणी केली जाते? टीबीची. टीबी एक्सरे काढला जातो, त्यांचा जो थुंक बाहेर पडतो तो तपासला जातो, कारण त्या कफ मध्ये काय असतं? बॅक्टेरिया असतात. ठीक आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. ठीक आहे. अजून ट्युबरक्युलोसिसचे काय आहेत सिम्पटम्स? वेट लॉस, वजन खूप कमी होतो. या पेशंटला रात्री ताप येतो, रात्री घाम येतो, भूक कमी झालेली असते, हे सिम्पटम्स. मग खोकला, छाती दुखणे हे तर आहेच, राईट. सो 3 महिन्याचा कफ असं. आणि बघा कफ जो ट्युबरक्युलोसिस असतो ना, हा ट्युबरक्युलोसिस, कॉमन ट्युबरक्युलोसिस आपण जे पाहतो तो काय आहे? फुफ्फुसचा, कारण की हे संसर्गजन्य आहे. ड्रॉपलेट्स थ्रू, नाका थ्रू आपल्या लंग्स पर्यंत पोहोचू शकतो. म्हणून कॉमन ट्युबरक्युलोसिस कोणता बघायला मिळतो आपल्याला? फुफ्फुसचा. पण टीबी स्किनचा पण होऊ शकतो, हाडांचा पण टीबी होऊ शकतो. समजत आहे? पण कॉमन कोणता आहे? लंग्सचा. गॉट इट? चल. आणि आता रेझिस्टन्स टीबी पण आले आहेत. रेझिस्टन्स म्हणजे काय? जे औषधं घेऊन आता ते जीवाणू पण एवढे हुशार झाले ना की त्यांना औषधांची सवय झाली. आम्ही तयार आहोत, सर्व्हाइव्ह होत आहे या बॅक्टेरियामध्ये. मग आता अशा पेशंटला काय होतं की यांना ती जे औषध ते पण त्यांना सहन नाही होत, म्हणजे त्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही. याला आपण काय म्हणतो? रेझिस्टन्स, अँटीबायोटिक रेझिस्टन्स टीबी. हे जास्त डेंजर आहे, कारण आता यांना ट्रीटमेंट म्हणून कधी पण जे पण अँटीबायोटिक्स डॉक्टर्स देतात, एक कोर्स दिलेला असतो ना, डॉक्टर्स कडे तुम्ही जातात, टीबी सोडा बाकीच्या पण आजारासाठी जेव्हा तुम्हाला डॉक्टर्स अँटीबायोटिक्स देतात, आपण काय करतो? 2 दिवस घेतो, बरं वाटायला लागलो, आपण अँटीबायोटिक्स सोडतो. तसं करू नाही, पूर्ण कोर्स करणे गरजेचे असते, अदरवाईज तो रेझिस्टन्स तयार होऊन जातो. समजलं? नेक्स्ट. आता हेपेटाइटिस ए व्हायरस इज स्प्रेड बाय विच ऑफ द फॉलोइंग मीन्स? दूषित अन्न, यस, दूषित पाणी, आणि संसर्ग व्यक्तीशी थेट संपर्क, सेक्शुअल कॉन्टॅक्ट. यस, तिघांमार्फत हेपेटाइटिस ए चा व्हायरस एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, संसर्गजन्य आहे. हेपेटाइटिस म्हणजेच काय? हेपेटाइटिस लिव्हर नाही, कावीळ एक त्याचा सिम्पटम आहे, जॉन्डिस. आणि असं नाही का प्रत्येक मध्येच तुम्हाला कावीळ दिसेल. हेपेटाइटिस म्हणजे तुमचा जो लिव्हर असतो ना हा सुचतो, इन्फ्लमेशन ऑफ लिव्हर. हे कुठे प्रादुर्भाव करतं? लिव्हरला, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो इथे अ, ब आणि क. आणि हेपेटाइटिसचे पण प्रकार आहे, ABCD आणि E. ए साठी पण वॅक्सिन आहे. ठीक आहे. नेक्स्ट. क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत किती हरितगृह वायू घोषित करण्यात आले होते? क्योटो प्रोटोकॉल इज रिलेटेड टू कशा संबंधी आहे? ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन कमी करण्यासाठी. म्हणजेच इनडायरेक्ट बघितलं तर क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग याच्यासाठी.
तर याच्यामध्ये क्योटो प्रोटोकॉल 97 मधलाचा हा करार 1997 6 किती वायूंना ग्रीन हाऊस हरितगृह वायू म्हणून कोणते कोणते ते CO2 नायट्रस ऑक्साईड मिथेन परफ्लोरोकार्बन हायड्रोफ्लोरोकार्बन आणि सल्फर हेक्सा फ्लोराईड एवढे 6 आहेत. मिनीमाटा हा ह्या संबंधित आजार आहे. कोणाशी हा आयोगचा सगळ्यात बेस्ट आणि आवडता प्रश्न फेवरेट प्रश्न मिनीमाटा. पण आता आयोगने हे विचारून काय विचार का कशा संबंधी आहे हा मज्जा संस्था नर्वस सिस्टम आणि कोणत्या याच्यामुळे होत आहे मर्क्युरी पारा मर्क्युरी याला मिनीमाटा का म्हटलं असेल मिनीमाटा हे जपान देशामधला एक शहर होता तिथला एक सागरी भागात काय झालं होतं ना तिथली एक कंपनी होती लक्षात ठेवा ती केमिकल कंपनी प्लांट काय होतं चिसो CHISSO चिसो ही कंपनी होती त्या कंपनीचं जे पण सांडपाणी असेल केमिकल प्लांट होता ना तो ते सगळं कुठे जात होतं या समुद्रामध्ये आणि त्याच्या या जे पण कंपनी मधनं बाहेर भाग पडत होती त्याच्यामध्ये कणाचे प्रमाण जास्त होते मर्क्युरीचे आणि हे समुद्रात जे असणारे मासे शेलफिश यांच्यामध्ये ते अक्युम्युलेशन झालं संचयन झालं आणि हे मासे जेव्हा तिथल्या स्त्रियांनी खाल्ले प्रेग्नेंट स्त्रियांनी तिथे जे बालक जन्माला आले ना त्यांच्यामध्ये व्याधी दिसली असं खूप त्यांना लक्षात आलं की का एवढ्या भागातल्या स्त्रियांच्या बालकांमध्ये होते मग त्याच्यावरनं रिसर्च झालं आणि कळालं की इथल्या पाण्यामध्ये इथले मासे खाणारी जे बायका आहेत शेलफिश खाणाऱ्या बायका आहेत त्यांच्यामध्येच दिसत आहे ते पाणी तपासणं त्यांच्यात लक्षात आलं की याच्यामध्ये पाऱ्याचं प्रमाण कसं आहे जास्त आहे तर ते काय होतं मिनीमाटा हा शहर होता आता मला जपान माहिती असेल ना जपान कसा देश आहे बेटांचा देश आहे ना तर जपान मधला तो कोणता बेट आहे क्योशू ते लिहून टाका तो कोणता बेट आहे क्योशू या बेटामधला आहे ते शहर आणि हे कधी झाली होती 1956 मध्ये हा असा झाला होता 1956 मध्ये बघा याच्यावर आतापर्यंत आयोगने प्रश्न पारा आणि कशावर त्रास देतो नर्वस सिस्टम पण आता याच्यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात जे तुम्हाला मी वर्ष सांगितले किंवा बीट सांगितलं कंपनी सांगितली आलं लक्षात आणि ते मर्क्युरी की डायरेक्ट मर्क्युरी होता तो काय होता मिथिल मर्क्युरी काय होतं ते MNHG मिथिल मर्क्युरी होती ती हे पण लक्षात ठेवा अरिस्टोटल वनस्पतीचे वर्गीकरण कशावर आधारित होते केले होते अरिस्टोटलचं वर्गीकरण कशावर आधारित होतं हे बघा त्यांना जे डोळ्याने दिसत होतं बाह्य लक्षण जे दिसत होते त्यानुसार ते वर्गीकरण करत होते त्यावेळेस यस तर कशावर होतं ते आकार है ना हर्ब्स श्रब्स आणि ट्री आले लक्षात हर्ब्स श्रब आणि वृक्ष ठीक आहे रोपटे झुडपे आणि वृक्ष आकारवर्ण केलेलं अयोग्य विधाने निवडा मनुष्यात 3 प्रकारच्या लाळ ग्रंथी आहेत 3 प्रकारचे आहेत का आहेत ना यस सॉरी 1 मिनिट एक मिनिट क्वेश्चन पेपर गेला माझ्याकडनं 3 प्रकारच्या लाल ग्रंथी असतात यस कोणत्या कोणत्या पॅरोटिड सबलिंग्युअल आणि सबमॅन्डिब्युलर पॅरोटिड ग्लँड जे कानाच्या मागे आहे एक जबड्याच्या खाली असते आणि एक जिभेच्या खाली असते त्या 3 प्रकारच्या ग्रंथी आहेत ठीक आहे यस कर्णमूळ ग्रंथी ही सर्वात मोठी लाळ ग्रंथी आहे कर्णमूळ जी कानाच्या मागे असते ना ती कर्णमूळ ग्रंथी स्टेन्सिस नलिकेद्वारे जबड्यात उघडते येस कोणत्या नलिकेद्वारे ती जबड्यात उघडते स्टेन्सिस नलिकेद्वारे ओके चलो सो हे बरोबर आहे लाळ ही आम्ल धर्मीय आहे नाही ही कशी असते अल्कलाइन कशी असते अल्कलाइन किती असतो लाळचा पीएच किती पाहतात तुम्ही 6.1 to 6.2 च्या दरम्यान येस ठीक आहे
चलो नेक्स्ट आता ती आहे का रेकॉर्डिंग वाले पाहतात का जरा बाहेर आहे का काय एक मिनिट जरा चालू आहे का ठीक आहे चलो नेक्स्ट आता 50 क्वेश्चन नंबर 15 शेवाळची पेशी भित्तिका डॅशने बनलेली असते सेल्युलोज गॅलेक्टन्स आणि मेनन्स ऑप्शन 1 इज द आन्सर आय थिंक तुमच्या याच्यामध्ये ऑप्शन 4 दिले ना नाही अलगेची सेल्युलोज गॅलेक्टन्स आणि मेनन्स हे 11वीच्या पुस्तकामधून विचारलेला आहे क्वेश्चन लक्षात ठेवणार येस विच ऑफ द फॉलोइंग इज फाउंड इन आयोडाइज्ड सॉल्ट कोणतं आयोडीन असतं पोटॅशियम आयोडीन कोणतं आयोडीन असतं आयोडीन सॉल्ट मध्ये पोटॅशियम आयोडाईड खरं मीठ मध्ये असं आयोडीन आलेलं नसतं खूप अल्प प्रमाणात आलं तरी ते पण त्याला काय केलं जातं एनरिच समृद्ध केलं जातं कशाने मिठाला पोटॅशियम आयोडाईड कारण हे आयोडीन आपल्या शरीरासाठी थायरॉइड ग्रंथीच्या कार्यासाठी महत्वाची असते नेक्स्ट जोड्या लावा हॉर्मोन्स आणि एका बाजूला दिले सोर्सेस मेलाटॉनिन कोणती तयार करते हे पिनियल ग्लँड ठीक आहे सोमॅटोट्रोपिन पिट्युटरी सोमॅटोट्रोपिन हार्मोन एपिनेफ्रिन ऍड्रिनल ग्रंथी आणि एचसीजी प्लॅसेंटा बरोबर येस तर याच्यावरनं तुमचं उत्तर काय असणार आहे मग ऑप्शन 4 ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन द ब्राइट लस्टर ऑफ मेटल इज ड्यू टू प्रेझन्स ऑफ धातूंची चकाकी कशामुळे असते धातू आपण काय बोलतोय इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय की यातनं जेव्हा करंट आपण उत्तेजित केलं दिलं तर करंट पास होतो म्हणजेच इलेक्ट्रॉन मोकळे असतात ना याच्यामध्ये आणि ते फिरू शकतात फ्लोने जातात तर ब्राईट लस्टर बिकॉज यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स कसे असतात मुक्त कसे असतात मुक्त मोबाईल आहे ते रॅन्डमली असे फिरत असतात ना आणि जसं तुम्ही त्याला ऍक्टिव्हेट केलं करंट दिला ते एका फ्लो मध्ये जायला लागतं तर ड्यू टू रॅन्डम इलेक्ट्रॉन्स ते कसे दिसतात त्यांना चकाकी असते तेच रबर लाकूड यांना चकाकी आहे का नाही कारण दीज आर द बॅड कंडक्टर याचे जे इलेक्ट्रॉन्स आहे ना दे आर स्ट्रॉंगली अटॅच्ड त्याचे इकडे तिकडे बागडत नाहीये याचे इलेक्ट्रॉन्स जे मेटल्सचे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात आलं लक्षात येस नेक्स्ट आता फॅरेडे स्थिरांक म्हणजेच काय काय आहे फॅरेडेचा स्थिरांक एक मोल इलेक्ट्रॉन वहन केलेला प्रभाव चार्ज कॅरीड बाय 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स याला काय म्हटलं जातं फॅरेडेज कॉन्स्टंट एक मिनिट कोणाचं 52 उत्तर 1 आहे मोबाईल इलेक्ट्रॉन्स नाही मोबाईल इलेक्ट्रॉन्स आहे त्याचं उत्तर फॅरेडेज कॉन्स्टंटचं उत्तर काय आहे तुमचं ऑप्शन 2 एक मोल इलेक्ट्रॉन वहन केलेला प्रभाव चार्ज कॅरीड बाय 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन नेक्स्ट आता योग्य विधान निवडा लायकेन्स यांना ड्युअल प्लांट म्हटले जाते हो का लायकेन्स म्हणजेच काय अल्गी आणि फंगस हे दोघं एकत्रित राहतात त्याच वेळेस त्याला आपण लायकेन म्हणतो ना कवक आणि शेवाळ म्हणून ड्युअल प्लांट म्हटलं जातं दोन आहेत ना येस कवक व निळे हिरवे शेवाळ हे फॅकल्टेटिव्ह सहजीवी पद्धतीने जगतात फॅकल्टेटिव्हने ते ऑब्लिगेटरी आहे जरुरी आहे ना लायकेन कधी आपण बोलतोय ज्यावेळेस हे दोघं एकत्रित आहे कवक आणि शेवाळ जेव्हा एकत्रित आहे त्याच वेळेस आपण लायकेन म्हणतोय ना त्यांना म्हणजे त्यांना जरुरी आहे तेव्हाच लायकेन बनतंय तर ते रिलेशन कसं असतं यांचा ऑब्लिगेटरी असोसिएशन फॅकल्टेटिव्ह नाही दगडफूल पार्मेलिया हे क्रस्टोस लायकेनचा प्रकार आहे का दगडफूल माहिती ना मसाल्यामध्ये वापरतात तो कोणत्या प्रकारचा आहे फोलियस लायकॉन क्रस्टोस नाही फोलियस प्रकारचा लायकेन आहे ते लायकेन्स आर ग्रोज फास्टर नाही लायकेन्स आरामशीर सावकाश पद्धतीने होतात तर यात योग्य विधान कोणतं आहे फक्त कोणतं आहे
ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नाव. क्लोरोफिलचे डोकं आणि शेपूट कोणाने बनलेली आहे? क्लोरोफिल माहिती ना, पिगमेंट, ग्रीन पिगमेंट, वनस्पतीला जो हिरवा रंग प्राप्त होतो आणि जे फोटोसिंथेसिस ज्यांच्यामध्ये होतो ज्या पिगमेंटमुळे, क्लोरोफिल, त्याच्यामध्ये दोन भाग असतात, त्याचा हेड आणि टेल. तर हे कशाने बनलेलं असतं? हेड बनलेलं असतं पोरफायरिन, टेल बनलेली असते फायटॉल. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे तुमचं ऑप्शन 3. आणि या फायटॉल मध्येच कोणता मूलद्रव्य असतो? मॅग्नेशियम. म्हणजे क्लोरोफिल मध्ये कोणता असतो? मॅग्नेशियम. जसा हेमोग्लोबिन मध्ये कोणता असतो? लोह. तसं क्लोरोफिल मध्ये मॅग्नेशियम. ओके. सो हे पण लक्षात ठेवणार. नेक्स्ट क्वेश्चन नाव. फिफ्टी 57च आहे ना आता? जोड्या लावा. वर्गीकरणाची पद्धत दिली आणि कोणी मांडली दिली आहे? कृत्रिम पद्धत कोणी दिलेली आहे? कार्ल लिनियस. वर्गीकरणाची बघा, कृत्रिम पद्धत म्हणजेच काय की जे फक्त बाह्य लक्षणं बघून, जे डोळ्याने दिसत आहे ते बघून वर्गीकरण केलं, त्यांना आपण काय म्हणतो? कृत्रिम पद्धती. तर कार्ल लिनियसची त्या प्रकारची पद्धती होती. येस, कारण त्यांनी वनस्पतीचे काय बघितले? स्टेमन, पुंकेसर बघितले, त्यानुसार त्यांनी वर्गीकरण केलं. आलं लक्षात? येस. सो कृत्रिम पद्धत कार्ल लिनियस. तर अ च काय आहे? 4. नैसर्गिक पद्धत कोणी दिली आहे? बॅन्थम आणि कुकर. ओके. फायलोजेनेटिक पद्धत कोणी दिलेली आहे? इग्लर आणि ब्रँटन. फायलोजेनेटिक पद्धत म्हणजेच काय? उत्क्रांती अनुसार वर्गीकरण. जसं उत्क्रांती होत गेली त्यानुसार वर्गीकरण. इवन विटॅकरचं फायलोजेनेटिक आहे. आणि न्यूमेरिकल टेक्झॉनॉमी रॉबर्ट सँकल. त्याचं उत्तर काय येतं मग तुमचं? ऑप्शन 3. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. नेक्स्ट. ही आकृती मानवी कानाची आहे. या आकृतीमधील कोणता भाग श्रवण क्रियेमध्ये म्हणजे ऑडिटरी प्रोसेस भाग घेत नाही? कोणत्या आहे याच्यामध्ये? मी ऑलरेडी तुम्हाला आता सांगितलंय. बी. नाही, बी बी. जो सी तुम्ही सांगतायत ते काय आहे? कॉक्लिया आहे. तो कॉक्लिया आहे. जो बी जो आहे ना वरती जो दाखवतोय ते काय आहे? तुमचं सेमी सर्क्युलर कॅनाल. काय आहे ते? सेमी सर्क्युलर कॅनाल. तर उत्तर काय असणार आहे तुमचं? बी. ऑप्शन 2 इज द आन्सर. सोल्युशन मध्ये सी दिलंय का? काय दिलंय? बीज आहे ना. हा तेच तर, बी. बघा, कॉईल लाईक स्ट्रक्चर म्हणून तुम्हाला आय थिंक वाटलं असेल, पण कॉईल लाईक खालचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? कॉक्लिया. इथे द्रव भरलेला असतो. ठीक आहे. आणि वरती जो आहे कॉईल लाईक वरती भाग जो सेमी सर्क्युलर कॅनल. आता नेक्स्ट. योग्य जोड्या लावा. डॉर्फिझम हा आजार कोणाच्या अभावामुळे होतो? बालकांमध्ये ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे. डॉर्फ म्हणजे छोटे, बुटके, है ना? येस. म्हणजे अ च काय आहे? 3. जायंटिझम अविढव्य, जायंट सारखं, म्हणजेच बालकांमध्ये ग्रोथ हार्मोनचं आधिक्यामुळे. ज्या बालकांमध्ये ग्रोथ हार्मोन जास्त तयार होत असेल त्यांची वाढ जास्त होईल ना, ते कसे दिसतील? एकदम मोठे. राईट. क्रिटिनिझम, क्रिटिनिझम बालकांमध्ये थायरॉक्सिनची कमतरता. आणि मिक्सोइडिमा म्हणजे प्रौढांमध्ये थायरॉक्सिनची कमतरता. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. मिक्सोइडिमा हे मोठ्या माणसांमध्ये दिसतो ज्यांच्यामध्ये थायरॉक्सिनची, त्याच्यामुळे जो चेहरा असतो ना हा सुजलेला दिसतो, त्यांचा फॅटी दिसतो, त्याला आपण म्हणतो मिक्सोइडिमा. इडिमा म्हणजेच काय? सूज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्रिप्स ऑफ लिबर्कन हे मानवी शरीरात कोणत्या भागात आढळतात? क्रिप्स ऑफ लिबर्कन हे कुठे आढळतात मानवी शरीरात? लहान आतड्यात. कोणत्या आतड्यात? पूर्ण लहान आतड्यात हे पसरलेले असतात, क्रिप्स ऑफ लिबर्कन. आणि इथे 2 प्रकारच्या पेशी आढळतात. या क्रिप्स ऑफ लिबर्कन 2 पेशींनी तयार झालेलं असतं. एक पेशी आहे पेनिट सेल्स, पेनिट, आणि दुसरी पेशी आहे अर्जेंटॅफिन सेल्स. या 2 पेशी तुम्हाला क्रिप्स ऑफ लिबर्कन मध्ये पाहायला
नेक्स्ट क्वेश्चन ना, स्तनदा लॅक्टेटिंग मदर जी असते किंवा ब्रेस्ट फिडिंग मदर जी असेल, स्तनदा मातेला रोजच्या आहारात सुमारे किती प्रथिनाची गरज असते? जास्त प्रोटीन लागेल? यस, तो असा पकडला जातो 50 to 70 ग्रॅम्स, 50 ते 70. तर इथे तुमचं उत्तर काय असणार आहे? 70 ग्रॅम. ब्रेस्ट फिडिंग मदर, लॅक्टेटिंग मदर. विच ऑफ द फॉलोइंग रेडिएशन कॅरीज मॅक्झिमम एनर्जी? कोणात सर्वात जास्त एनर्जी असते? गॅमा. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, विद्युत चुंबकीय पट्टा जेव्हा तुम्ही पाहतात, गॅमा पासून येतात. यस, एक्स रे, युव्ही रेज असं येतात तुम्ही. गॅमा किरण तरंग लांबी कशी असते? छोटी, म्हणजे यांची वारंवारता कशी आहे? जास्त, म्हणजे एनर्जी जास्त आहे म्हणून 2 लहरी फटाफट पडल्या ना. यस, तो एनर्जी सर्वात जास्त कोणात आहे? गॅमा किरण. ओके, ऑप्शन 2. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम छान करून जाणार तुम्ही सगळे, पुन्हा तो क्रम माहित असायला पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट आता 63, अणूची संरचना आणि कोणी कोणता सिद्धांत दिलेला आहे? राईट. बिलियार्ड बॉल मॉडेल डाल्टन, हा कोणी दिलेला आहे? डाल्टन. डाल्टनचं आपल्याला फक्त एवढं माहित असतं, त्याने सांगितलं की अणू हे अविभाज्य घटक आहे आणि अणू हा एकदम असा बॉल आहे, है ना, म्हणजे एकदम कडक, आपण म्हणतो ना सॉलिड बॉल लाईक स्ट्रक्चर. पण या मॉडेलला काय म्हटलं जातं? बिलियार्ड बॉल मॉडेल. कोणाच्या सिद्धांतला? डाल्टनच्या. गॉट इट. त्याच्यानंतर प्लम पुडिंग मॉडेल कोणाचा होता? थॉमसन. प्लॅनेटरी मॉडेल रुदरफोर्ड. प्लॅनेटरी मॉडेल म्हणजेच काय आणि काय सांगितलं? न्यूक्लियाय असतो, पॉझिटिव्ह चार्ज, आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स ग्रह सारखे फिरत आहे. म्हणजे सूर्याभोवती जसे प्लॅनेट्स फिरतात तसं इथे प्रोटॉन्स भोवती काय फिरतायत? इलेक्ट्रॉन्स म्हणून. आणि इलेक्ट्रॉन क्लाउड मॉडेल इर्विन श्रॉडिंजर यांनी दिलेलं. त्याच्यावर तुमचं उत्तर काय असणार आहे? तिथे ऑप्शन 2. हे लक्षात ठेवणार, ऑप्शन 2. इथे महत्वाचं आहे तुम्हाला आहे ना, डाल्टनचं थिअरीचं नाव माहित नसतं, आता इथे माहित पडलंय तुम्हाला, तर लक्षात ठेवणार. ठीक आहे. नेक्स्ट, आरएनए डीएनएच्या तुकडे एकाच वेळी टिपण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? हे जेनेटिक इंजिनिअरिंग. आरएनए डीएनए, कारण आपल्याला एक स्पेसिफिक डीएनए पाहिजे असेल, जे दुसऱ्याच्या शरीरात किंवा वनस्पतीमध्ये टाकायचं असेल, तर आपल्याला तो डीएनए टिपता यायला पाहिजे ना अगोदर, तर जीन ऑफ इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो, राईट. तर दोघं ज्यावेळेस आपण एकाच वेळेस डीएनए पण आणि आरएनए पण टिपतो आहे, याला आपण म्हणतो डॉट ब्लॉटिंग टेक्निक. आलं लक्षात? हे कशा, एक पेपर असतो, नायट्रोसेल्युलोज पेपर असतो, त्याच्याने हे टिप काढले जातात. एक जेलमध्ये पूर्ण एक मोठी प्रक्रिया ऍक्च्युअली हे काढण्यापर्यंतची, ते मी नाही सांगत आहे, पण यांचे पूर्ण तुकडे सगळे करून आरएनए डीएनएचे सगळे तुकडे वगैरे होतात. तो जेल कोणता असतो? अगारोस जेल. तर यातनं तुम्हाला फक्त डीएनए काढायचं असेल, त्या नायट्रोसेल्युलोज पेपर मधनं फक्त डीएनए काढायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण कोणती टेक्निक वापरतो? डीएनए काढायसाठी फक्त डीएनए काढायचं असेल तर नॉर्दर्न ब्लॉटिंग. कोणता वापरला जातो? नाही, सॉरी, डीएनए काढायचं असेल तर सदर्न ब्लॉटिंग. फक्त डीएनए काढायचं असेल तर सदर्न ब्लॉटिंग. तुम्हाला फक्त आरएनए काढायचं असेल तर नॉर्दर्न ब्लॉटिंग टेक्निक. आणि तुम्हाला दोघं एकाच वेळा काढायचं असेल आरएनए डीएनए तर डॉट ब्लॉटिंग. आणि फक्त तुम्हाला त्यातनं प्रथिन काढायचंय, प्रोटीन, तर कोणती? वेस्टर्न ब्लॉटिंग. हा प्रश्न तुम्हाला जोड्या लावा वगैरे मध्ये विचारला जाऊ शकतो. ओके. नेक्स्ट, मानवी शरीरात सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारा घटक म्हणजे ऑक्सिजन, है ना. आपल्या शरीरच 75% पाण्याने बनलेलं आहे. पाणी म्हणजेच H2O, ऑक्सिजन. ठीक आहे, हे महत्वाचं इथेच कळून जातं, सर्वात जास्त काय आहे? ऑक्सिजन. आता नेक्स्ट क्वेश्चन, प्रतिजन एक पदार्थ आहे जे काय करतं? अँटीजन स्टिम्युलेट्स द इम्युन सिस्टीम. बरोबर. हे बघा, कोरोनाचा व्हायरस जो शरीरात, ज्यांना पण कोरोना झाला असेल, व्हायरस हा जेव्हा तुमच्या शरीरात गेला, हा काय होता? व्हायरस अँटीजन. काय होता? हा एक प्रकारचा अँटीजन. फॉरेन होता ना, फॉरेन बॉडी. आपल्या शरीरात मुळात आहे का ते? जे पण आपल्या शरीरात बाहेरून जी गोष्टी जाते दॅट इज अँटीजन, आणि ते आपल्या इम्युन सिस्टीमला सांगतं की हे आपल्या शरीराचा भाग नाही, याला एकतर नष्ट करायचं तुम्हाला.
तर ती तुमची अँटीबॉडीज रिलीज करते, तुमची इम्युन सिस्टीम काय करते, ऍक्टिव्हेट करते. जे पण बॅक्टेरिया जातात, व्हायरस जातात, जे पण, हे सगळे काय आहेत, अँटीजन आहे. काय आहेत हे, अँटीजन. कळलं? सो ऑप्शन इथे काय असणार आहे, रोग प्रतिकार शक्तीला चालना देत. ठीक आहे. नेक्स्ट, आता तुमचे काय सुरू झाले, आता 67 पासन. 2 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 30 डिग्री पासून 100 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? किती उष्णता लागेल? आता इथे फॉर्म्युला काय आपण वापरणार, मास किती दिलाय पाण्याचं, हे किती दिलंय मास, 2 kg. स्पेसिफिक हीट केवढी आहे पाण्याची, 1 आहे ना, आहे की नाही. विशिष्ट उष्ण हे केवढं आहे पाण्याचं, 1. आणि आपल्याला 30 पासून 100 ला जायचंय ना, म्हणजे डिफरन्स केवढा आहे, तो 70 डिग्रीने वाढायचा आहे. टी म्हणजेच इथे तुम्ही काय घेणार आता, 70. काय घेणार, 70. आणि आता फॉर्म्युला काय येणार ते, MCT. M म्हणजेच 2, C म्हणजे स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, आणि T म्हणजे 70. सो तुमचं उत्तर काय असणार इथे, 140 किलो कॅलरीज. आलं का? ठीक आहे. चलो नेक्स्ट. आता हे बघा, न्यूमरिकल्स जेव्हा पण प्रश्न येतात ना, इथे काय असतं, तुम्हाला फॉर्म्युलाज माहित असतात, पण आपल्या मनात भीती असते न्यूमरिकल्सची. तर एक बघायचं की एक्झॅक्टली त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे आणि काय दिलं आहे. समज आता हा प्रश्न बघा, वीज चमकल्यानंतर 5 सेकंदाने, आता इथे काय दिलंय तुम्हाला, टी दिले ना, टाइम टी दिला आहे की नाही, येस. टीच्या पुढे लिहून टाकणार तुम्ही 5 सेकंड. एक व्यक्तीला गडगडाट ऐकू आला तर त्या व्यक्तीपासून किती अंतरावर वीज चमकली असेल. आणि ध्वनीचा वेग काय दिलेला आहे त्यांनी, 340. आणि तुम्हाला माहिती आहे की डिस्टन्सचा आपण फॉर्म्युला काय लिहितो, स्पीड इंटू टाइम. आता टाइम दिले 5 सेकंड, स्पीड दिले 340, आणि अंतरच विचारलं ना, झालं का. पण इथे न्यूमरिकल आहे म्हणून आपण ऑलरेडी, पण तसं मी तुम्हाला हे पण सांगेल, कंबाईन मध्ये वेळेचा खूप, एका तासामध्ये एवढे प्रश्न सोडवायचे आहेत. सो न्यूमरिकल्स कधी नाहीच वाटत आहे, फक्त लुक करायचं, आपल्याला जमणारच नाहीये किंवा याला वेळ लागणार आहे लिमिट पुढच्या प्रश्नाकडे जा. आणि समजा पुढे आपल्याला वेळ राहिलाय, 5-10 मिनिटं आपल्याकडे उरले आहेत, मग त्याच्याकडे बघा की हो मला याची आयडिया होती, नाउ आय कॅन टेक दिस क्वेश्चन. कंबाईनला तरी मी तुम्हाला हेच सांगणार, कारण इथे वेळ महत्वाची आहे ना, टाइम मॅनेजमेंट करणं, आणि न्यूमरिकलला थोडं वेळ लागतं. ठीक आहे. नेक्स्ट. आता बघा 24 आणि 12 हे काय दिलं आता तुम्हाला, एम कवचात किती इलेक्ट्रॉन्स असतील, ऍटॉमिक नंबर आणि ऍटॉमिक मास दिले ना इथे. आता 12 हे काय आहे, ऍटॉमिक नंबर, आणि ऍटॉमिक प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात, तुम्हाला माहिती. म्हणजे आता 12 इलेक्ट्रॉन्स आहे, आणि तुम्हाला KLMN हे माहिती ना, के मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात, 2. एल मध्ये 8. 8 आणि 2 तर झाले 10. इथे 12 इलेक्ट्रॉन्स आहे आपल्याकडे, म्हणजे एम मध्ये किती असेल मग, 2. उत्तर काय आलं मग तुमचा, 2. समजलं. कधी पण ऍटॉमिक नंबर जे असतात ना, जेवढे प्रोटॉन्स तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात. 12 इथे प्रोटॉन्स आहेत, तर म्हणजे तेवढे इलेक्ट्रॉन्स आहे इथे. लक्षात आलं. येस. नेक्स्ट. आता एका माध्यमात प्रकाशाचा वेग, आता इथे प्रकाशाचा वेग केवढा दिलेला आहे तुम्हाला, 2 × 4 10 108 मीटर पर सेकंड. तर त्या माध्यमाचा अपवर्तनांक काढा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला तुम्ही काय पाहतात, N = C/V. फॉर्म्युला हा पाठ केलेला असतो सगळ्यांनी, इझी प्रश्न आहे हा. सी किती दिलेला आहे, सी म्हणजेच काय, स्पीड ऑफ द लाईट. बघा स्पीडच्या लाईटला सी हे वापरतात, सॅलिरिटास म्हणजे सी, स्पीड ऑफ द लाईट. ते किती आहे स्पीड ऑफ द लाईट आपला, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. वरती लिहा, खाली ऑलरेडी व्ही दिले तुम्हाला, वेग दिले ना, आलं का लक्षात. काय येतं मग तिथून उत्तर, 1.25. इझी. अजून वेळ आहे, प्रॅक्टिस जशी होईल ना आपली, अजून कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट पण होतील, त्यात पण तुम्ही बघा. तर न्यूमरिकल जमले तर करायचे, अदरवाइज लीव इट. पण असे सोपे असले तर का सोडायचे ना, म्हणजे करूनच यायचं. घेतलं आता आपण आज जरा थोडं फास्टच घेतलं डिस्कशन. कोणाला काही अडचण, कोणाला काही क्वेश्चन्स आजच्या प्रश्नांमधले, नाही.